फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा, कौटुंबिक हिंसाचार बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या। बांधवांनो, आपल्या हृदयामध्ये फार मोठं दुःख, फार मोठ्या वेदना, फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत। आपल्या आगरी कोळी असेल, सागरी भूमिपुत्र असेल, या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता। आपण आपल्याला लेकीला पूजणारी लोक, लेकीला मान देणारी लोक, सुनांचे लाड करणारे लोक, बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक, असं असताना जर का आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीचा मानसिक छळ, शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे। आणि ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेचली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये। ही आपली वेदना, ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत। इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे, मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे, कुठेतरी आपल्या मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे। आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर, ते असतं देवाचं दार। त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते। आपल्या मनात जितक्या शंका असतील, आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील, आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील, जितक्या वेदना असतील, त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात, दूर होतात। आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होतं। आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती, तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली, म्हणून थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शीळ डायघर परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे, कारण की अक्षता गणपतीची भक्त होती, त्या घोळ गणेश मंदिरामध्ये, त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल, आपल्या मनातल्या वेदना कमी होतील, म्हणून देवाच्या दारी अक्षतांनी शरण घेतली होती। आणि तिला वाटलं होतं की देवाच्या दारी माझे दुःख, माझ्या वेदना दूर होतील, पण तिला हे माहित नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा, तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं, मानसिक तिची जी अस्वस्थता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल। मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला। ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती, तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती, त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला, तिला बेशुद्ध करून अत्याचार केला। जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला, तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं, तिचे हाल केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली। आपल्या कुठल्याही समाजात, म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही, आपण सगळे देवा धर्माला मानणारी लोक आहोत, तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला, त्याच्याने तो अन्याय, ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही, ती हत्या आपल्या विश्वासाची झाली, आपल्या श्रद्धेची झाली, आपल्या आस्थेची झाली। आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला, आस्थेला तडा देणारे, आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत, या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। आणि त्याचबरोबर ते कसं होईल, पोलीस त्यांचं काम करतायत। नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे।
ते सहकार्य करतायत. त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत मीना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं, त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे. त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी आणि आता जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे, त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं, त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत. मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं, तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं, त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही. मात्र आपल्या वेदना, आपली व्यथा आपल्याला सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायचंय. आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत या शासनापर्यंत पोहोचतायत. आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत. त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत, ॲडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी 100% आहे, त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, त्या चालवण्याच्या सूचना, त्या चालवण्याचे आदेश सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेले आहेत. या तुमच्या आमच्या वेदनांना, संवेदनांना समजण्याचं शासन प्रशासन काम करत आहे, ही त्याची प्रचिती आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे. विशेष ऋण इथे नक्कीच व्यक्त करावे लागतील, कारण की जेव्हा विशेष सरकारी वकील नेमण्याची गोष्ट पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, त्यावेळी आपले जे सन्माननीय आमदार आहेत गणेश नाईक साहेब यांनी स्वतःहून पत्र पाठवून, स्वतःहून बोलून या संदर्भातला पाठपुरावा केला. त्याच जोडीला जे श्री विजय नाहटाजी आहेत, हे विशेष या प्रकरणावरती लक्ष ठेवून होते, संपर्कात होते, चर्चेत होते. त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयाची पाठपुरावा केला. इतर आपले सगळ्याच पक्षाचे नेते मध्ये राजू दादा असतील, त्याचबरोबर ज्या रुपालीताई चाकणकर आल्या होत्या, त्याचबरोबर विचारे साहेब असतील किंवा इतर अगदी अंबादास दानवेंपर्यंत सुद्धा या विषयाची चर्चा झालेली होती. अगदी शरद पवार साहेबांबरोबर, अजित पवार साहेबांपर्यंत या विषयी चर्चा झाली होती. फडणवीस साहेबांबरोबर नाईक साहेबांचं स्वतः बोलणं झालं होतं. त्यामुळे सर्व पक्षीय आपले जे नेते आहेत या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि आपल्या संवेदनांच्या सोबत होते, त्याबद्दल नक्कीच आपण सर्व त्यांचे ऋणी असायला पाहिजे. पण आता फक्त आदेश निघालेल्या, सूचना झालेल्या आहेत, अजून निकाल लागलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत हा निकाल लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला जागरूक राहणं, सतर्क राहणं, अलर्ट राहणं गरजेचं असणार आहे. आणि आमची विनंती आगसकर कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त आपला भूमिपुत्र असेल, शहरवासी असेल, ज्यांचं हृदयाचे ठोके या प्रकरणाने चुकवले, ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणाने पाडल्या, त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमांना कुठलीही, अगदी रावण्यापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे. आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे. तर आपल्या हे जे माझं प्रास्ताविक होतं, ह्या पहिल्या प्रास्ताविकामध्ये मी आपल्याला या कार्यक्रमाचं, म्हणजे आपण आज इथे का जमलेलो आहोत, अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नराधमांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया, म्हणजे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारं जलद गती न्यायालय, तपासामध्ये कुठलाही कामचुकारपणा न करणे, हलगर्जीपणा न करणे, कुठलीही उणीव न ठेवणे, या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो, त्यासाठी आपले सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला, तर त्या लोकांना अगदी पुढच्या 6 महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून, अलर्ट राहून, जागरूक राहून या गोष्टीचा सततचा पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि त्याचा पहिला टप्पा आपलं आजचं निदर्शन जे शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने, मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचंच ऋण आपल्याला व्यक्त करावे